आणि यात आणखीन एक अपडेट समोर येताना दिसतंय की उरण प्रकरणात आरोपी पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले असून कोणत्याही क्षणी त्याला ताब्यात घेतलं जाईल असं नवी मुंबई पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले। तरुणीच्या शवविच्छेदन अहवालात बलात्कार झाला नसल्याचं निष्पन्न झालंय। प्रथमदर्शनी हा खून एकट्यानेच केला असावा असं दिसत असल्याचं विवेक पानसरे यांनी सांगितलं। उरणमध्ये 4 दिवसांपूर्वी दाऊद शेख या मुलाने यशस्वी शिंदे नावाच्या मुलीची निर्गुण हत्या केली। यानंतर उरणमध्ये या घटनेविरोधात चांगलंच वातावरण तापलंय। उरण चांगलंच धुमसतंय आणि दरम्यान यशस्वीच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून पुन्हा असं कृत्य घडणार नाही अशी मागणी जी ती यशस्वीच्या कुटुंबियांनी केली। दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून दाऊद शेख यशस्वीला त्रास देत होता आणि त्याच्याविरोधात 2019ला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील करण्यात आलेली होती आणि त्याला अटक देखील करण्यात आली। पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दाऊदने पुन्हा यशस्वीला त्रास द्यायला सुरुवात केली आणि सूड उगवला असा संताप यशस्वीच्या कुटुंबियांनी व्यक्त केला। आरोपीवरती लवकरात लवकर आणि कठोर कारवाई करण्यात यावी। एकंदर 2019 मध्ये देखील त्या आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला। माझ्या मुलीला खूप त्रास द्यायचा म्हणून आम्ही त्याच्यावर पॉस्को गुन्हा दाखल केला। नवी मुंबईतील उरणमधील हत्याकांडातील मृत यशस्वी शिंदेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आणि या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून तिच्यावर आरोपीनं अत्याचार केला नसल्याचं समोर आलंय। चाकूनं हल्ला केल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमधून समोर आलंय। दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखच्या शोधात उरण पोलीस आणि गुन्हे शाखेची अनेक पथकं रवाना झालेली आहेत। पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला लवकरात लवकर अटक होण्याची शक्यता आहे। उरण पोलिसांची अनेक पथकं जी पथकं तयार करण्यात आली ती पथकं सध्या कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात तळ ठोकून आहेत। 25 जुलैला यशस्वीची निर्गुण हत्या केल्यापासून आरोपी दाऊद शेख फरार आहे। दरम्यान या प्रकरणी भाजपचे नेते आक्रमक झाले असून किरीट सोमय्या यांनी शिंदे कुटुंबाची भेट घेतली। फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्यात येणार असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल असंही सोमय्या यांनी म्हटलं। हमारे 2 टीम आउट ऑफ स्टेट कर्नाटका में है, 3 टीम यहाँ कार्यरत है। जल्दी से जल्दी पकड़ा जाएगा, ऑन द ट्रैक है। यशस्वी शिंदे त्यांचा परिवाराचे माझे मित्र आमदार महेश बालदी सोबत समवेत आम्ही भेट घेतली। त्यांच्या परिवाराला आम्ही स्पष्टपणे वचन दिलं आहे की जो मोहम्मद दाऊद शेख जो कोणी गुन्हेगार आरोपी आणि त्यांचे सहकारी असेल त्यांना अटक करून त्यांच्यावर एट्रोसिटी ऍक्ट पण लागणार आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अंतिम सजा शिक्षा होईपर्यंत तो जेलचा बाहेर जाऊ शकणार नाही याची काळजी आम्ही घेणार। महाराष्ट्राच्या पोलीस दलाने आणि मुख्य महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी या साऱ्या गोष्टीची तातडीने पावलं त्या ठिकाणी उचलावीत। त्या धनाधन व्यक्तीला कुठे असेल तिथं शोधून आणावा आणि पुढची कडक कारवाई त्या ठिकाणी व्हावी अशी स्पष्टपणाची मागणी रायगडचा खासदार या नात्याने माझी त्या ठिकाणी आहे। गृहमंत्र्यांनी सुद्धा या प्रश्नाच्या बाबतीमध्ये अधिक लक्ष घालावं।